श्री स्वामी समर्थ. देवघर म्हणजे घराचं पवित्र हृदय आणि त्या देवघरातील घंटी म्हणजे सकारात्मकतेचं, चैतन्याचं, शुभत्वाचं प्रतीक. मंडळी, कधीकधी घरात भांडणं वाढतात, नकारात्मक वातावरण तयार होतं, मन उदास होतं, शांतता हरवते. पण आपल्याला माहिती असतं का, फक्त देवघरातील घंटी योग्य प्रकारे वापरली तर घरातला कलह, दृष्ट ऊर्जा, वाद, ताण सगळं थांबतं. मंडळी, आज मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी मनापासून पायरी पायरीने सांगणार आहे. त्यात म्हणजे घंटी रोज धुवायची योग्य पद्धत, तिची रोज पूजा करायची का, दिवे लागणीला घंटी वाजवावी का, घरातील भांडणं संपवणारा शक्तिशाली घंटीचा उपाय कुठला, 3 दिवसात परिणाम दिसतो असा उपाय, कोणते मंत्र म्हणावेत, काय करावं आणि काय करू नये. मंडळी, सगळ्यात आधी आपण बघूया की देवघरातील घंटी रोज धुवावी का. तर हो, घंटी रोज धुवावी. हे खूप महत्त्वाचं कारण म्हणजेच देवघरातील घंटीवर दिवसभरातील धूळ, नकारात्मक ऊर्जा आणि वातावरणातील कंपनं बसतात. त्यामुळे घंटीचा ध्वनी शुद्ध राहत नाही. जसा शंख शुद्ध असावा लागतो तशीच घंटी देखील शुद्ध असली पाहिजे. तर मंडळी, ही घंटी कशी धुवायची. सकाळी स्नानानंतर कोमट पाण्यात 2 थेंब गंगाजल किंवा साबण न वापरता ही घंटी तुम्हाला स्वच्छ धुवायची आहे. त्यानंतर स्वच्छ पांढऱ्या कपड्याने घंटीला पुसायचं आहे. त्यानंतर मंडळी, घंटीवर हलकं हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर घंटीला धूप अगरबत्तीचा धूर दाखवायचा आहे. हे केल्याने घंटीची ध्वनी अधिक शुद्ध होते. घंटीनं तयार होणारे कंप सकारात्मक कंपनामध्ये रूपांतरित होतात. मंडळी, दुसरं म्हणजे घंटीची रोज पूजा करायची का. तर हो, घंटी ही पूजा करण्यासारखी पवित्र वस्तू आहे. कारण तिचा ध्वनी म्हणजे देवांना जागृत करण्याचा मार्ग. दररोज सकाळी घंटी ती शुद्ध पाण्याने धुवायची. त्यानंतर घंटीला हळद कुंकू लावायचं. त्यानंतर त्याला फुलाचा स्पर्श करायचा. त्यानंतर ओम असा उच्चार करत घंटी हलक्या हाताने हाताळायची. मंडळी, घंटीचा आवाज हा देवांना आवाहन करतो. म्हणजे जणू आपण म्हणतो की देवा, आता माझ्यावर कृपा करा, आमच्या घरात प्रकाशाना असं. मंडळी, दिवे लागण्यावेळी घंटी वाजवायची का. तर हो, दिवे लागणीचा वेळ म्हणजे नकारात्मक शक्ती कमकुवत होण्याचा आणि देवशक्ती वाढवण्याचा काळ. संध्याकाळी सूर्य मावळताना घरात थोडीशी जड ऊर्जा येते. दिवे लागणीला हा क्षण ती ऊर्जा थांबवण्यासाठी सर्वोत्तम असते. म्हणूनच संध्याकाळच्या दिवे लागणीला घंटी वाजवणं अत्यंत शुभ आहे. याचे फायदे म्हणजे घरातील नकारात्मकता त्वरित नष्ट होते, वातावरण शुद्ध होतं, वाद, ताण, मानसिक अस्थिरता कमी होते, मनाला शांतता मिळते आणि देवतांच्या कृपेचं आवाहन घेते. मंडळी, आता आपण बघूया की घंटी वाजवण्याची योग्य पद्धत. प्रथम देवासमोर दिवा लावा. त्यानंतर धूप दाखवा. देवांना नमस्कार करा. त्यानंतर मग घंटी 3, 5 किंवा 11 वेळा वाजवा. मंडळी, घंटी वाजवताना मनात हा मंत्र बोला, ओम नमः शिवाय, किंवा मग ओम गणपतेय नमः, किंवा मग ओम श्रीराम जय राम जय जय राम. ही कंपनं घरभर पसरतात आणि शांतीचा आविष्कार करतात. मंडळी, घरातील दैनंदिन भांडणं का थांबतात. घंटीची ध्वनी कंपन तयार करतो. हे कंपन मेंदूमधील अस्वस्थता लहरी शांत करतात. घरातील नकारात्मक कंपन तोडतात. पती-पत्नीचे तणाव कमी होतात. मुलांच्या चिडचिडीत कमी होते. घरातील सदस्यांमध्ये सुसंवाद वाढतो. म्हणूनच मंडळी, तुमच्यासाठी आज खास एक अत्यंत प्रभावी उपाय मी इथे सांगणार आहे. तो उपाय म्हणजे 3 दिवसात परिणाम देणारा शक्तिशाली घंटीचा उपाय. हा उपाय फार कमी लोकांना माहीत आहे, पण याचा परिणाम 100% आहे. मंडळी, सगळ्यात आधी म्हणजे दिवे लागण्याच्या आधी घंटी पाण्याने तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ करून तिला हळद कुंकू लावायचं आहे. त्यानंतर मंडळी, घंटी हातात घेऊन देवासमोर बसायचं आहे. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. ओम मंगलाय नमः असं तुम्हाला 21 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे.
हा मंत्र घरातील भांडणं शांत करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. त्यानंतर घंटी 11 वेळा घरभर फिरवत वाजवायची आहे. प्रत्येक खोलीत तिची ध्वनी पोहोचू द्यायची आहे. त्यानंतर शेवटी दिव्याजवळ ती घंटी ठेवायची आहे. फक्त 3 दिवस तुम्हाला हा उपाय केल्यावर घरातील वातावरण हलकं, शांत, गोड होतं असं वाटतं. वादविवाद आपोआप कमी होतात, चिडचिड कमी होते, आर्थिक ताणही हळूहळू सुटतो. मंडळी, यात कोणतीही जादू नाही, हा शुद्ध ध्वनीचा शक्ती प्रभाव आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. मंडळी, आता आपण बघूया की कोणते मंत्र सर्वात जास्त प्रभाव देतात. तुम्ही घंटेसोबत खालील मंत्र म्हणू शकता. जसे की पहिला मंत्र ओम गणपतेय नमः. दुसरा मंत्र ओम नमो नारायणाय असं म्हणू शकता. तिसरा मंत्र ओम नमः शिवाय. चौथा मंत्र ओम श्रीराम जय जय राम. पाचवा मंत्र ओम ही क्ली लक्ष्मे नमः. यातली किमान एक तरी रोज तुम्ही म्हणत घंटी वाजवली ना, तर तुमच्या आयुष्यात नक्की परिणाम दिसतो. मंडळी, आता आपण बघूया की घंटीसोबत काय करू नये. घंटीवर धूळ कधीही ठेवू नये. तुटलेली घंटी वापरू नये. रागाने किंवा जोराने घंटी वाजवू नये. दारू पान करून देवघरात प्रवेश करू नये. नकारात्मक विचार करत घंटी वाजवू नये. त्यानंतर मंडळी, घरातील कलह, असंतोष, वाईट दृष्टी, तणाव सगळं थांबवणारा अंतिम उपाय म्हणजेच रोज सकाळी व संध्याकाळी घंटी वाजवा. देवघरात शुद्धी ठेवा. ओमचा दीर्घ उच्चार करा. रात्री झोपण्याआधी हा मंत्र म्हणा. ओम शांती शांती शांती. फक्त 7 दिवसात घरातील तणावाचं प्रमाण कपात होत. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजे घंटी ही फक्त लोखंडाची वस्तू नाही, ती देवतेच्या स्पर्शासारखी आहे. ती वाजते तेव्हा तिच्यासोबत तुमचं घरही जागं होतं. नकारात्मकता पळून जाते. शांती, सौख्य, आनंद, समृद्धी हे सगळं घरात ओतून वाहतं. फक्त 3 दिवस हा उपाय करा आणि स्वतःच्या घरातल्या बदलाचा साक्षीदार बना. जिथे देवघरातील घंटी रोज वाजते तिथे कधीही भांडण टिकत नाही, अशी माझ्या मनापासून तुम्हाला खात्री आहे. आपल्या देवघरातील ती छोटीशी घंटी बघायला साधी, पण तिच्या देवी शक्ती अफाट आहे. ती वाजली की घरातील प्रत्येक दार, प्रत्येक भिंत, प्रत्येक कोपरा जगण्याचं, शांततेचं, नव्या सकारात्मकतेचं स्वागत करायला तयार होतो. आपण कधी कधी विचार करतो, घरात एवढं भांडण का होतं, चिडचिड का होते, ताण का कमी होत नाही. उत्तर फार मोठं नाही, फक्त देवघरातील कंपन कमी झालेले असतात. आणि म्हणूनच दररोज सकाळ संध्याकाळ वाजलेली ही घंटी आपल्या घराच्या थकलेल्या वातावरणाला नवा श्वास देते, नवी ऊर्जा देते, नवं तेज देते. घंटी वाजली की दैवत्व जागं होतं आणि घरातील वाद, ताण, वाईट दृष्टी, अडथळे हे सगळं मागे हटतं. मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, हा उपाय फक्त तुम्ही करून पहा. ती घंटी धुवा, तिची पूजा करा, पवित्र मनाने वाजवा. ती ध्वनी लहरी तुमच्या घरात शुद्धता घेऊन नक्कीच येईल. आणि मग बघा, 3 दिवस पुरतील तुम्हाला बदल जाणवायला. घर हलकं होईल, मन शांत होईल, विचार स्वच्छ होतील. जिथे प्रेम हरवलं होतं तिथे पुन्हा प्रेम दिसू लागेल. जिथे वाद होत होते तिथे पुन्हा हसू उमटेल. असं म्हणतात की जिथे देवांचा ध्वनी आहे तिथे दैत्यांची छाया येऊ शकत नाही. आणि तुम्ही जर रोज देवाचा ध्वनी घरात आणणार, मग तुमच्या घरात अशांतता कायमची कशी टिकेल. घंटी ही फक्त वस्तू नाही, ती घराचं रक्षण करत असते. ती देवांच्या कृपेचं आवाहन करत असते आणि ती आपल्याला जीवनात शांतता, सौख्य आणि समृद्धी ओतत असते. म्हणूनच मंडळी, आजच तुम्ही ह्या उपायाचा सुरुवात करा आणि आपल्या घरातल्या त्या देवी घंटीच्या स्पर्शाने शांत, शुभ, निरामय आणि आनंदी बनवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.